सो मित्रांनो, आपण आहोत आता तारकल्ली जवळ आणि बाजूला बघू शकता तारकल्ली पॉइंट सगळं. त्यापैकी एक देवबाग तारकल्ली बीच चाललो आहे. ॲक्च्युली देवबाग संगम ज्याला बोलतात त्या पॉईंटला चाललो आहे पण. सो तिथे जाऊन बघूया, तुम्हाला व्ह्यू दाखवतोच पुढचा. सो कंटिन्यू राहा. एक समुद्राचा टोक ह्या पॉईंटला आला आहे जो तुम्ही बघताय आणि दुसरा पॉईंट पुढे आहे. सो पोचून दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता आपण आलेलो देवबाग संगम पॉईंट. तर दोन्ही साईडला समुद्र आहेत आणि मध्येच गावाचा एंड होतो. तुम्हाला पॉईंट दाखवतो. तोपर्यंतला व्ह्यू बघू शकता तुम्ही. मासेमारीच्या पोटी आहेत. तर विशाल जाणार आहे मच्छी मारायला. त्याच्या गर्लफ्रेंडसाठी मच्छी आणणार आहे. फायनली मित्रांनो पोचलेलो आहे. आता व्ह्यू बघू शकता तुम्ही. इकडून एक वन साईड समुद्र आतमध्ये गेला आहे. तर पूर्ण अथांग असं समुद्र आणि परत पुढं आलात तिकडे पण समुद्र आहे आणि हा असं इकडे एंड झालेला आहे. मित्रांनो, आता आपण तारकल्लीच्या बीचवर पोहोचलो आहे राईड्स करायला. पहिले करतो पॅरासेलिंग, त्यानंतर आपण करूया वॉटर स्पोर्ट्स, त्यानंतर करूया स्कुबा डायव्हिंग. तर आता आमची बोट येईल थोड्याच वेळात. तिकडे बोट पार्क केलं आहे. हा समोर आपला सिंधुदुर्ग फोर्ट आहे. एका आपल्या आरमारापैकी एक आरमार महाराजांनी जो उभारलेला. इकडे सगळ्या बोट लागलेल्या असतात. सो तिकडे आतमध्ये जाऊन पॅरासेलिंग होतं. इकडे स्कुबाचा स्पॉट आहे त्यांचा. तर सगळं तुम्हाला दाखवच. कंटिन्यू राहा. खूप आतमधून असं नर्वस फिलिंग पण आहे की कधी केलं नाही, फर्स्ट टाईम करतो आहे. बघूया एक्सपिरियन्स कसा आता. खूप एक्साइटमेंट पण आहे थोडी. आता इथून आपण आमचे 3 रत्न. हे कुठला आहे रे? टाकण्याचा पहिला बस त्यासाठी 2च आहेत. चालेल, घातलं आता. कुठलं आहे रे? तोंडात धर. तिसरं नवीन घे जॅकेट. 2 के भरोसे मत रे, हो सकता है कुछ भी. पोट फुलवलं की निघतंय बाहेर त्याचं. 2 घाल 2. ठीक आहे. चालतंय एवढं काय. भाई हार्ड कैश पे लिया है. EMI की बात मत कर, छोटी बात है. सर बसताय का? ही 2 जॉईंट करून देऊ. हा सर. टाईट करतो रे. तू टाईट करतो, पोट फुलवलं की निघतंय. फायनली मित्रांनो बोटजवळ आलेलो. आता इच्छातनं तिच्यात जाऊ आणि मग हवेत उडायला मोकळे. विशाल तर अगोदर पॅरासेलिंगच्या बोटमध्ये आलेलो. अशा प्रकारे बोट आहे. इथून डायरेक्ट फिलिंग डागात. आपला कापणारा पहिला बकरा बसलाय तिथं. पहिले त्याला उडवणार. हवेत कायमचा असतोच तो म्हणा, पण आता त्याला खरोखरचा उडवणार. विशाल काय काय कसं वाटतंय? काय बोलायचं तुम्ही?
जीवनाच्या 40व्या वयात तू गेलास आणि एक्सपिरियन्स घेतला नाही बोलतोस. चष्मा कशाला घातलाय? नको सर फीडबॅक कसं वाटलं? काय झालेली आपली. आता इथून दुसरे वॉटर स्पोर्ट्स करू, त्यानंतर मग स्कुबा डायव्हिंग करू. जगात होती. सो मित्रांनो फायनली निघालेलो आहोत. आता पॅरासेलिंग करून आपण स्कुबा डायव्हिंग करायला. विशाल खूप खुश दिसतोय. काय विशाल? विशाल आपल्या प्रेक्षकांना पण शेअर कर ना. का तू एवढा आज? हा विशालचा बीपी जरा लो झालाय. चांगलं काय बोलत नाही. बीपीच्या गोळ्या घेतल्या नाही सकाळ सकाळी. नाश्ता केला ना त्याच्यामुळे. ठीक आहे. सो आता पुढे जाऊ. मला दुसऱ्या व्हिडिओ दाखवतो. दादा तिकडे टोकावर बसलाय. आणि इथं स्कुबा डायव्हिंगचा पॉइंट आहे. आता इथं गाडबोट थांबवतो. सो मित्रांनो सगळ्या आता ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. आता डायरेक्टली स्टे जिथे घेतलं आपण रूम तिथं जाऊ, चेंज वगैरे करू आणि पुढचं आपलं डेस्टिनेशन आहे रत्नागिरी राजापूर. तिकडे जाऊन थोडंसं सनसेट बघायचं आहे. त्यानंतर मग डायरेक्ट मुंबई. सो कंटिन्यू राहा, दाखवतो.
तो मित्रांनो फायनली ज्या दिवसासाठी ज्या वेळेसाठी आपण तरसत होतो ती वेळ आलेली आहे. तर तुम्हाला डायरेक्टली हा व्ह्यूच दाखवतो. खाली आपण जाणार होतो का तिकडनं एक व्ह्यू दाखवा. उतरायला इथं पायऱ्या कशेळी देवगड बीचचा पॉईंट आहे. बोलले मग मला फोन का करते. तुमची कास्ट कोणती येते? तर दुपारच्या वाजलेच 12:30. डायरेक्ट कंटिन्युअसली 13 तास गाडी चालून मुंबईला पोचलो. सकाळी बोलायची ताकद नव्हती, तसं आलं तसंच झोपलं. सो व्लॉगला इथेच एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हालाही काही सुचवायचं असेल नेक्स्ट प्लेस तर ते सुचवू शकता तुम्ही. तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला कुठले छान छान असतीलच प्लेसेस माहिती, सो तेही आपण एक्सप्लोर करूया. ओके, थँक्यू.